भगवद्गीता म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णाने ती अर्जुनाला का सांगितली? अर्जुनाला कोणते 11 प्रश्न पडले? ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी का लिहिली? ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय काय सांगतो? या सगळ्याची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळतील. मात्र त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया. श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 1 अर्जुन विषाद योग. भगवद्गीता म्हणजे काय? तर महर्षी व्यासांनी महाभारत लिहिलं. महाभारत हा ग्रंथ म्हणजे एक महासागर आहे. माऊली म्हणाले की महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तीही. म्हणजे महाभारत ग्रंथामध्ये जे नाही ते जगात कुठेच उपलब्ध नाही. असा हा महाभारत नावाचा महासागर घुसळल्यानंतर त्यातून निर्माण होणारं लोणी म्हणजे गीता. यातून आपल्याला भगवद्गीतेचं महत्व लक्षात येईल की गीता म्हणजे श्रीकृष्ण अर्जुन संवाद. हा संवाद म्हणजे आयुष्याचं सार. पटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ. एकदा भगवान शंकर विचार करत बसले होते. त्यांना विचारमग्न पाहून पार्वतीने काळजीने प्रश्न केला, काय झालं? त्यावर भगवान शंकर हसत म्हणाले, देवी, तुझं हे रूप जसं नित्य नूतन म्हणजेच नेहमी मला नवं भासतं, तशी ही भगवद्गीता आहे. ही गीता आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यात निरनिराळी भासते, आपल्याला नव्याने समजत जाते. असं म्हणतात की भगवद्गीतेमध्ये आपल्याला प्रश्नांची उत्तरं सापडतात. मग चला आपणही ती ज्ञानेश्वरी मधून जाणून घ्यायचा प्रयत्न करू. कारण या गीतेवर ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं रसाळ भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. भगवद्गीता सर्वांपर्यंत पोहोचावी हाच ज्ञानेश्वरी लिहिण्याचा माऊलींचा उद्देश. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून हे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील. महाभारताच्या युद्धाला सुरुवात झाली. अर्जुन मोठ्या तयारीने युद्धात उतरला. मात्र युद्धभूमीवर अचानक अर्जुनाला काय झालं? त्याला काय प्रश्न पडले? माणसाकडे अनेकदा भरपूर कौशल्य असतात, मात्र मनात आलेल्या शंकांमुळे माणूस खचतो. अर्जुनाच्या बाबतीत तसंच घडलं. त्याच्याही मनात खूप शंका आल्या आणि तो मोठा धनुर्धर असून सुद्धा खचला, अक्षरशः रडू लागला. पण नेमकं काय झालं? श्रीकृष्ण अर्जुन संवाद काय आहे? हा अर्जुन विषाद योग काय आहे? हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. मात्र त्याआधी बुद्धीची देवता असणाऱ्या गणेशाला वंदन करू. या गीतेची सुरुवात ज्या महाभारतापासून झाली ते महाभारत व्यासांनी रचलं हे तर आपण पाहिलं. मात्र गणपतीने ते कागदावर उतरवलं. या आपल्या लाडक्या बाप्पाला नमन करत त्याचं ओंकाराशी असलेलं नातं समजून घेऊ. तुम्हाला ठाऊक आहे का? ओंकार हा अ, उ आणि म या 3 मात्रांपासून तयार होतो. यातील अकार म्हणजे गणेशाचे 2 चरण, ओंकारातील उकार म्हणजे बाप्पाचं विशाल उदर आणि मकार म्हणजे गणरायाचं भव्य मस्तक. या 3 मात्रा एकत्र आल्या आणि ओंकार तयार झाला. माऊलींनी पहिल्या अध्यायात भगवान गणेशाचं वर्णन करताना गणपतीच्या नेत्रांना ज्ञानाचा वेध घेणारे डोळे असं म्हटलंय. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाची खाण आहे. गणरायाच्या या ज्ञानरूपी नेत्रांपासून प्रेरणा घेत शक्य तेवढं ज्ञान वेचत पुढे जाऊ. कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यामधील युद्धाला प्रारंभ झाला. धृतराष्ट्र म्हणजे 100 कौरवांचे वडील. त्याला दिसत नसे. संजयला मात्र दिव्य दृष्टी होती. या दिव्य दृष्टीच्या सहाय्याने कुरुक्षेत्रावर काय चाललं आहे हे संजय धृतराष्ट्राला सांगत होता. संजय कुरुक्षेत्राचं वर्णन करू लागला. सागराने थेट गगनाला भिडावं आणि मग सगळ्यांना भय वाटावं, त्याप्रमाणे पांडवांचं सैन्य युद्धभूमीवर एकत्र आलंय. त्यांची भीती वाटावी इतके ते तयारीत आहेत. कौरव देखील तितकेच तुल्यबळ आहेत. धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन त्यांचा नेता आहे. इकडे पांडवांमधील अर्जुन तर युद्धासाठी खूपच उत्सुक झालाय. भगवान श्रीकृष्ण म्हणजे अर्जुनाचा सारथी. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, भगवंता, माझा रथ बरोबर दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर. श्रीकृष्णाने त्याप्रमाणे केलं. अर्जुन जेव्हा रणांगणावर मध्यभागी जाऊन उभा राहिला तेव्हा मात्र त्याचं धैर्य वाढण्याऐवजी अचानकच तो खचला. त्याला समोर दिसू लागली ती त्याचीच माणसं. ज्यांच्या समोर तो मोठा झाला ते पितामह भीष्म. ज्यांनी अर्जुनाला धनुर्विद्येत पारंगत केलं ते द्रोणाचार्य. त्याला अनेक जवळची माणसं दिसली. अर्जुनाला जाणवलं की ही तर सगळी आपलीच माणसं. यांच्या विरुद्ध मी युद्ध कसं करायचं?
वीरवृत्तीच्या जागी करुणा दाटून आली. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, मी यांच्याशी लढू शकत नाही. हे पाहून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटलं, मात्र भगवान श्रीकृष्ण आत्ता काहीच बोलले नाहीत. मग असं काय घडलं की भगवंताने अर्जुनाला उपदेश करत भगवद्गीता सांगितली? झालं असं की अर्जुनाने भगवंताला अनेक प्रश्न विचारले. त्यातले 11 प्रश्न आपण इथे बघूया. क्रमांक 1, रणांगणावर माझेच नातलग आहेत, ते माझ्याशी लढायला तयार आहेत, पण मी त्यांच्याशी लढणं योग्य आहे का? क्रमांक 2, माझ्याच माणसांशी लढायचं या कल्पनेनेच माझं मन अस्थिर झालंय, मी काय करू? क्रमांक 3, माझ्या हातांना घाम फुटलाय, जे एरवी सहज पेलतो ते गांडीव धनुष्य माझ्या हातून गळून पडतंय, मी काय करू? क्रमांक 4, एखादा भुंगा लाकूड अगदी सहज फोडतो, पण हाच भुंगा जर कमळाच्या कळीमध्ये अडकला तर तो तिथेच त्या कळीच्या मोहात गुंतून राहतो. तो प्राण सोडेल पण त्यातून बाहेर येणार नाही. तशी माझी अवस्था आहे. मी माझ्या प्रियजनांच्या मोहामध्ये अडकलोय, काय करू? 5, माझ्याच माणसांना मारलं तर त्यातून मला काय फळ मिळणार? 6, समोर असणाऱ्या निकटच्या नातेवाईकांशी युद्ध केल्याने मलाच पाप लागेल ना? क्रमांक 7, भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, त्यांच्याशी युद्ध करायचा विचार सुद्धा मी करू शकत नाही, मी काय करू? 8, जर मी स्वजनांचा वध केला तर मला केवढं पाप लागेल की श्रीकृष्णा, मी तुझा सहवास सुद्धा गमवून बसेल, कारण मी पापी असेल, तुला अनुभवण्याची माझी पात्रताच राहणार नाही, मी काय करू? क्रमांक 9, चिखलगाळ असलेलं सरोवर पाहून चकोर पक्षी निघून जातो, अगदी त्याप्रमाणेच मी केलेलं पाप पाहून भगवंता तू मला सोडून निघून जाशील, मग मी कोणाकडे पाहायचं? 10, समोरून जर सिंह येत असेल तर त्याला चुकवून दुसऱ्या मार्गाने जाण्यातच शहाणपण आहे ना? आहे तो दिवा विझवून अंधाऱ्या विहिरीत कशाला जायचंय? त्याप्रमाणे माझ्या हातून पाप घडतंय हे मला दिसतंय, तरी मी का लढायचं? क्रमांक 11, जसं लाकडावर लाकूड घासलं की अग्नी निर्माण होतो, हा अग्नी आजूबाजूच्या लाकडांना जाळतो, तसं एकाच गोत्रात मत्सरामुळे युद्ध निर्माण होतं, पण याच्यामुळे पूर्ण कुळाचा नाश होतो, मग मी युद्ध का करायचं? इतकं सगळं बोलून सुद्धा भगवान श्रीकृष्णावर याचा कोणताच परिणाम झाला नाही. आता मात्र अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. एवढ्या मोठ्या योद्ध्याला हे सगळं सहन होत नव्हतं. अखेर तो रथातून खाली उतरला. आता मात्र भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करणं भाग होतं. हा उपदेश म्हणजे भगवद्गीता. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं? पाहायला गेलं तर अर्जुनाचे प्रश्न संपतच नव्हते. मात्र प्रत्येक प्रश्नावर भगवान श्रीकृष्णाकडे उत्तर होतं. ही उत्तरं याच आपल्या ज्ञानेश्वरी सिरीज मध्ये पुढच्या भागात सापडतील. भगवद्गीतेविषयी बोलताना माऊली म्हणाले, मी तर एक अपराध करतोय, कारण मी गीतार्थ सांगण्याचा प्रयत्न करतोय. जशी काजव्याची सूर्याशी बरोबरी होऊ शकत नाही, टिटवी आपल्या चोचीने समुद्र रिकामा करू शकत नाही, त्याप्रमाणे मी गीतार्थ सांगायला उत्सुक तर आहे, प्रयत्न तर करतोय, मात्र हे अवघड आहे. पण पुढे ते म्हणाले, लहान मुलांचे बोबडे बोल जसे आई बाबांना हवे हवेसे वाटतात, त्याप्रमाणे तुम्ही माझे मायबाप आहात, माझे बोल मनापासून ऐका. मित्रांनो, ज्ञानेश्वरी समजून घेताना पहिल्याच अध्यायात आपल्याला माऊलींचा नम्रपणा दिसून येतो. माऊलींच्या नम्रपणाविषयी अधिक सांगायचं तर पहिल्या अध्यायाची सुरुवातच माऊली स्वतःला निवृत्ती दासू असं म्हणत करतात. निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे थोरले बंधू आणि त्यांचे गुरु. माऊली स्वतःला निवृत्तीचा दास मानतात. आपण सगळेच माऊलींची थोरवी जाणतो. आभाळाहूनही थोर आणि विशाल असणाऱ्या माऊलींना मनापासून वंदन. पुढच्या भागाकडे जाण्याआधी एक नम्र निवेदन. व्हिडिओच्या माध्यमातून मला समजलेल्या ज्ञानेश्वरी मधील काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात मी देखील आपल्याला हेच सांगेन की तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घेयावे हे तुमते, विनवितू असे. म्हणजेच मी तुम्हाला विनंती करतो की मी जे बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने मला क्षमा करा. रामकृष्ण हरी.
समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये मूर्खाची अनेक लक्षणं सांगितलेली आहेत. सकारात्मकतेच्या या प्रवासात नकारात्मक काय आहे, अर्थात काय नको आहे हे जाणून घ्यायला हवं. आणि मग या अनुषंगाने येतात ती मूर्खाची लक्षणे. आपण 13 मूर्ख लक्षणे आज बघणार आहोत. आपल्या आजूबाजूला अनेक जणांमध्ये ही लक्षणं आपल्याला आढळून येतील, काही माणसं देखील अशी आढळून येतील. तर अशांपासून आपल्याला सावध राहायचंय आणि त्यासाठी ही मूर्ख लक्षणे समजून घ्यायची आहेत. तर सुरू करूया 13 मूर्ख लक्षणे. आणि ही 13 मूर्ख लक्षणे सोडून किमान एक तरी मूर्ख लक्षण जे तुमच्या निरीक्षणामध्ये येतं ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. सुरू करूया 13 मूर्ख लक्षणे. पहिलं मूर्ख लक्षण, जो मनुष्य कायम आत्मस्तुतीच करत राहतो तो एक मूर्ख. म्हणजेच जो माणूस सतत बढाया मारत राहतो, सतत फुशारक्या मारत राहतो, करतो एवढंच पण दाखवतो खूप मोठं आणि हे मीच सगळं केलं आहे असं म्हणून स्वतःच सगळं क्रेडिट घेतो आणि स्वतःचीच स्तुती करत राहतो, तो एक मूर्ख. मूर्ख लक्षण क्रमांक 2, जो प्रयत्न करणे सोडून देतो तो एक मूर्ख. म्हणजेच दुसरा काहीतरी आपल्यासाठी करेल या भरोशावर जो राहतो आणि जो स्वतः प्रयत्न करणं सोडून देतो आणि दिवसेंदिवस केवळ आळस करत राहतो तो मनुष्य मूर्ख असतो. आपल्याकडे म्हण आहे की प्रयत्नांती परमेश्वर, पण या प्रयत्नालाच जो जाणत नाही, जो प्रयत्न करत नाही त्याची गणना मूर्खांमध्येच केली जाते. मूर्ख लक्षण क्रमांक 3, जो कृतघ्न असतो तो एक मूर्ख. कृतघ्न माणूस म्हणजे काय? एखाद्यावर उपकार केले असता त्याची परतफेड जो अपकाराने करतो तो असतो कृतघ्न. तो मनुष्य मूर्खच असतो. मूर्ख लक्षण क्रमांक 4, जो अहंकाराने वागतो तो मूर्ख असतो. म्हणजेच जो आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांशी अहंकाराने वागतो, त्यांच्याशी स्वतःची तुलना करायला जातो आणि वेळ प्रसंगी आपण त्यांच्यापेक्षा मोठे आहेत असं भासवतो, तो एक मूर्खच. मूर्ख लक्षण क्रमांक 5, जो कपटी असतो तो एक मूर्खच. जो कटकारस्थान रचतो, कपटी असतो, ज्याच्या मनात दुसऱ्याचं वाईट करणं हाच हेतू असतो, पण स्वतः काहीतरी उत्तम काम करण्याचं धारिष्ट्य ज्याच्यामध्ये नसतं तो एक मूर्ख. मूर्ख लक्षण क्रमांक 6, जो मनुष्य जीवलगांना दुःख देतो तो एक मूर्खच. जो मनुष्य आपल्या प्रिय व्यक्तींना दुःख देत राहतो, त्यांच्याशी प्रेमाचे 4 शब्द नीट बोलू शकत नाही आणि नीच माणसाशी संग ठेवतो आणि त्याच्याबरोबर बरं वागतो आणि जीवलगांनाच त्रास देतो तो मूर्खच. मूर्ख लक्षण क्रमांक 7, जो मनुष्य केवळ आणि केवळ स्वार्थच बघतो तो एक मूर्ख. माणूस स्वतः काहीतरी मिळवण्यासाठी कायम झटतच असतो आणि ते करणं अजिबात अयोग्य नाही, पण केवळ तेच करणं आणि इतरांसाठी कुठलीच गोष्ट न करणं, इतरांचा कुठलाच विचार न करणं हे मूर्खपणाचंच लक्षण आहे. मूर्ख लक्षण क्रमांक 8, करावे तसे भरावे ही उक्ती ज्याला कळत नाही तो एक मूर्खच. कर्माचा सिद्धांत आहे, आपण जसं कर्म करू त्याचं त्याचं फळ मिळतं. म्हणजेच चांगलं कर्म केलं असता त्याची फळं चांगलीच मिळतात आणि वाईट कर्म केलं असता त्याची फळं वाईटच मिळतात. आज ना उद्या हे घडतंच, पण हे ज्याला कळत नाही, करावे तसे भरावे हा नियम ज्याला ठाऊकच नाही तो एक मूर्खच. मूर्ख लक्षण क्रमांक 9, जो दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी होतो तो एक मूर्ख. ह्याला असुरी आनंद असं देखील म्हणतात किंवा राक्षसी आनंद असंही म्हणतात. दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणे किंवा दुसऱ्याच्या सुखात स्वतः दुःखी होणे, ह्याला काय अर्थ आहे? असं म्हटलं जातं की सुख हे वाटल्याने वाढतं आणि दुःख हे वाटल्याने कमी होतं, पण याच्या विरुद्ध जो अगदी वागतो आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतः आनंद व्यक्त करतो तो एक मूर्खच. मूर्ख लक्षण क्रमांक 10, जो मनुष्य सदा सर्व काळ चिंता करत राहतो तोही एक मूर्खच. अवघड प्रसंगी कठीण काळामध्ये प्रत्येक माणसाला चिंता असते, काळजी असते आणि ही स्वाभाविक देखील आहे. पण सदा सर्व काळ म्हणजे दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, वर्षाचे 365 दिवस जर माणूस चिंताच करत राहिला तर तो कर्म कधी करेल? अशाने मनुष्य कृतिशून्य होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सदा सर्व काळ चिंता करत राहणं चुकीचंच. मूर्ख लक्षण क्रमांक 11,
जो दुसऱ्याच्या खासगीत अति प्रमाणात ढवळाढवळ करतो तो एक मूर्खच. आता दोन माणसं बोलताना आपण पाहतो आणि सभ्यपणाचा नियम असा सांगतो की तिसऱ्या व्यक्तीने उगाचच त्यांच्यामध्ये जाऊ नये. पण एखादा माणूस फारसा संबंध नसताना सुद्धा उगाचच त्यांच्यामध्ये जाऊन ढवळाढवळ करतो, ते एक मूर्खपणाचंच लक्षण आहे. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात कुठवर जायचं हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आपले त्या व्यक्तीशी संबंध कसे आहेत, किती दृढ आहेत, यावर त्या गोष्टी विसंबून असतात. त्याप्रमाणेच वागावं. मूर्ख लक्षण क्रमांक 12, करी थोडे बोले फार तो एक मूर्ख. म्हणजेच जो वायफळ बडबड अधिक करतो आणि प्रत्यक्ष कृती कमी करतो तो एक मूर्खच आहे. म्हणजेच कृती करण्याच्या वेळी जो मागे हटतो, जो कृती करायला घाबरतो, जो कृती शून्य असतो आणि फक्त नको ती बडबड करण्यात वेळ वाया घालवतो, ते मूर्खाचंच लक्षण झालं, नाही का? मूर्ख लक्षण क्रमांक 13, जो कंजूषपणाचा अतिरेक करतो तो देखील एक मूर्खच. कंजूषपणा आणि काटकसर यात थोडासा फरक आहे. काटकसर ही गरजेची असते, जिथं हवी तिथं ती करावीच. पण कंजूषपणा याचा जर अतिरेक झाला तर तो मूर्ख लक्षणांमध्येच गणला जातो. जिथे गरज आहे, जिथे आवश्यक आहे आणि जिथे शक्य आहे तिथे तितका खर्च हा केला गेलाच पाहिजे. नाहीतर कंजूषपणा हा मूर्ख लक्षणांमध्येच गणला गेलाय. तर ही होती समर्थ रामदासांनी सांगितलेल्या अनेक मूर्ख लक्षणांपैकी 13 मूर्ख लक्षणे. ही सोडून आपल्याला अजून जी लक्षणं ठाऊक आहेत, आपला ज्या लक्षणांबद्दल अभ्यास आहे, त्यातील किमान एक लक्षण तरी कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. अधिक लिहिलीत तर उत्तमच. अधिकाधिक लोकांपर्यंत ती लक्षणं पोहोचतील आणि अशा माणसांपासून, अशा लक्षणांपासून लोकांना सावध राहता येईल, नाही का? आणि सकारात्मकतेचा प्रवास हा अधिक उत्तम होईल. पॉझिटिव्ह टी विथ वरुण भागवत.